खाण्यापूर्वी भावे घे भरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये शेवग्याच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी कशा गुणकारी आहेत हे पाहूया आणि त्याचबरोबर पोट छान भरणारी एक हेल्दी रेसिपीही पाहूया। सुरुवात करूया या एपिसोडला। शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम असतं हे आपल्याला माहिती आहे, पण असं असलं तरी सुद्धा अनेक जण शेवग्याच्या शेंगांच्या आमटीमधनं शेंगा बरोबर बाजूला काढून ठेवतात। पण तुम्हाला माहिती आहे का, या व्यतिरिक्त सुद्धा शेवग्याचे अनेक गुणधर्म आहेत आणि त्याच्या माध्यमातून अनेक विकारांवरती मात होऊ शकते। चला याबद्दलच आणखी माहिती घेऊया। नमस्कार, माझं नाव जान्हवी। आज आपण शेवग्याबद्दल बोलणार आहोत। शेवग्याच्या शेंगा आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत। शेंगा कापून त्याची भाजी बनवली जाते। सांभारात किंवा आमटीत देखील त्याचा वापर केला जातो। शेवग्याच्या कोवळ्या पानांची व फुलांची देखील भाजी बनवली जाते। ही आपल्या सगळ्यांना जाम आवडते, चवीला देखील फार छान वाटते। पण ही भाजी फक्त चवीला छान आहे असं नाही आहे, त्याच्यात औषधी गुणधर्मही भरपूर प्रमाणात आहेत। शेवग्याची पाने, फुले, साल, बिया, मूळ व खोड सगळे औषधी आहेत। शेवगा बऱ्याच रोगांमध्ये किंवा विकारांमध्ये आपल्या तब्येतीला फारच गुणकारी ठरतो। हृदयविकार, कॅन्सर, TB, डायबिटीज, अस्थमा, मूत्राशयाचे विकार, मूतखडा, मूळव्याध, त्वचेचे विकार, स्त्रियांच्या समस्या, मासिक पाळीचे विकार, सूज, ताप, गळवे, कानाचे विकार, अशक्तपणा, शारीरिक दुर्बलता, वात, पित्त व कफ या दोषांचे विकार ह्या आणि अशा अनेक विकारांवर शेवगा फारच गुणकारी ठरतो। शेवगा एक न्यूट्रिशनल डायनामाइट असल्यासारखे आहे। यात भरपूर प्रमाणात विटॅमिन A, B, B12, C, D, E, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन्स, फॉस्फरस, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत प्रत्येकासाठी हे एक उत्तम टॉनिक म्हणून सिद्ध झालेले आहे। शेवग्याच्या पानांची भाजी करून गरोदर स्त्रियांना दिल्याने डिलिव्हरी नॉर्मल होण्यास मदत होते व बाळंतपणात दूधही भरपूर येते व ते दूध बाळाने प्यायल्यामुळे व त्यातील जीवनसत्व त्याला मिळाल्यामुळे त्याची वाढही खूप छान होते। त्वचेवर पिंपल्स, काळे डाग किंवा कुठल्याही प्रकारचा त्वचाविकार झाला असेल तर शेवग्याच्या पानांच्या रसामध्ये लिंबाचा रस मिक्स करून ते चेहऱ्यावर लावल्याने आणि चोळल्याने त्वचा सतेज बनते व मुलायम बनते। यात विटॅमिन C भरपूर प्रमाणात असल्यामुळे सर्दी, खोकला, अस्थमा, ब्रोंकायटिस, थ्रोट इन्फेक्शन अशा विकारांवर याचा खूपच फायदेशीर उपयोग करू शकतो। जर मूतखड्याचा त्रास होत असेल तर शेवग्याच्या पानांचा काढा बनवावा व त्यात सोडा घालून हे सतत रोज घेतल्याने 7 दिवसात मूतखडा विरघळून निघून जातो। जर मूळव्याधीचा त्रास होत असेल तर शेवग्याच्या पानांच्या काढ्यात त्याला बसवल्याने त्याचं दुखणे थांबते व लवकर आराम मिळते। शेवग्याच्या पानांची भाजी खाऊन 9 अंडी किंवा अर्धा किलो लोणी खाऊन जितकं विटॅमिन A मिळेल तितकं मिळेल। जर 20 आंबे किंवा 16 केळी खाऊन जितकं विटॅमिन C मिळते तितकं विटॅमिन C शेवग्याच्या पानांच्या 1 कप रसामध्ये मिळते। असा हा बहुगुणी न्यूट्रिशनल डायनामाइट शेवगा नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरात झालेली झीज ही भरून निघते। शारीरिक व मानसिक आजारांपासून आपलं रक्षण होतं। आपल्याला कोणतेही आजार होतच नाहीत। असा हा बहुगुणी शेवगा नियमित सेवन करा व आपली तब्येत सदृढ ठेवा।